श्री राम 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 श्री राम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम। राम नवनीरदसम हरिहा नवनीरदसम हरिहा नवनीरदसम हरिहा नवनीरदसम नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी रामा नवल विनोद विहारी। जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम। ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया। मती मंदमी काहीचा नेणो मती मंदमी काहीचा नेणो सांख्य अथवा न्याया सांख्य अथवा न्याया गुरु रे ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु। दीन दीन परी मनास वाटे इच्छा तव गुण गाया इच्छा तव गुण गाया इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु ये सद्गुरु ये सद्गुरु राया। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय।
रामकथेच्या पुढच्या पडावाकडे आपण चाललो आहोत. विजयादशमीच्या निमित्तानं रावण वधाचं किंवा रावण दहनाचं काय कारण आहे याचा आपण उहापोह केला. अनेकांच्या मनामध्ये अशी पण शंका येऊ शकेल की तो केवळ अवध्य होता, पराभव होणार नाही असं वरदान नव्हतं ना. मारू शकणार नाही इतकंच वरदान होतं. यक्षाकडून मृत्यू येणार नाही, नागाकडून मृत्यू येणार नाही, पण पराभवाचा काही वर नव्हता. मग असं कधी झालं का? तर आपल्या सर्वांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, रामकथा नीट सूक्ष्मपणे ऐका. रावणाचे आधी 2 वेळेला दोघांनी पराभव केले आहेत. रावण हा कायम अजिंक्य कधीच राहिलेला नाही. अर्थात एक लक्षात घ्या, या सगळ्या मी अवगुणांची यादी वाल्मिकी रामायणाला आधार देऊन देत असलो तरी रावण विद्वान होता याबद्दल कोणी दुमत व्यक्त करत नाहीये. तो तपस्वी होता याबद्दलही काही दुमत नाहीये. पण भारतीय संस्कृतीत विद्वत्तेपेक्षा चारित्र्याला अधिक महत्व असल्यामुळे चारित्र्याने हीन झाला म्हणून त्याला वाईट प्रवृत्तीचे प्रतीक समजले जाऊ लागले. विद्वत्ता आहेच. रावण कोण दोघांच्याकडून पराभूत झाला ऐकण्यासारखी गोष्ट आहे. असाच नर्मदेच्या किनारी उन्मत्तपणे विहार करण्यासाठी रावण गेला असता त्या ठिकाणी सहस्रार्जुन ते स्वतः आले होते आपल्या परिवारासह आणि मी नर्मदेमध्ये विहार करणार, तुम्ही आता इथं यायचं नाही, अशी हटवादी भूमिका जेव्हा रावणानं घेतली तेव्हा कार्तवीर्य सहस्रार्जुनाने रावणाचा सपशेल पराभव करून त्याला बंदी केला. आणि रावण कोणामुळे सुटला? तर त्याचे आजोबा जे पुलस्ती ऋषी त्यांनी मध्यस्थी केली. म्हणजे आता आपल्या आजोबांनी जे अत्यंत सज्जनातले सज्जन आहेत त्यांनी मध्यस्थी केली म्हणून आपण सुटलोय, तर आता सज्जनासारखं वागावं तेवढं सांगू नका. आजोबांच्या उपकाराखाली सुटला, पण आजोबांना आवडतं तसं वागण्याचं रावणाच्या आयुष्यात कधी मनी आलं नाही. आणखीन एकदा तो पराभूत झालाय, तो वालीकडून पराभूत झालाय. असंच दक्षिण प्रदेशाचं निरीक्षण करताना रावण जेव्हा त्या ठिकाणी आला त्यांनी वालीसारखा धिप्पाड वानर संध्यावंदन करताना बघितला आणि त्याची खोडी काढण्यासाठी रावण गेला असता वर्णन असं आहे की त्या वालीनं रावणाचे 2 हात बगलेत बसून त्याला चतुसमुद्र फिरवून आणला. रावणासारखा महाबली वालीच्या काखेतनं आपले हात सोडवू शकला नाही. म्हणजे त्या काळात रावण हा काही सगळ्यात मोठा शक्तिमान नव्हे, फक्त त्याच्या शौर्याची नाही तर क्रूरपणाची दहशत होती म्हणून सगळे त्याला नको म्हणत होते. शौर्याच्या दृष्टीनं वाली केव्हाही उजवा होता. वालीनं नुसता त्याला चतुसमुद्र फिरवून नाही घरी आणला आणि आपल्या मुलाच्या अंगदाच्या पाळण्याला खेळणं म्हणून टांगला. नंतर मग राक्षस राज्यातल्या ह्या सगळ्या लोकांनी कुठंतरी गयावया केली तेव्हा सुटला आणि तेव्हा मात्र धूर्तपणाने पठ्यानं तह केला आणि तो असा, म्हणजे मी आपला तुम्ही किती शक्तिवान आहात हे बघण्यासाठीच पराभूत झालो. म्हणजे मी होऊन पराजय घेतला. तसं माझं साम्राज्य मोठं आहे तुम्हाला माहिती आहे. आणि 2 साम्राज्याचे अधिपती हे नेहमी एकमेकांचे मित्र असावेत म्हणून मैत्री करार केला आणि त्या मैत्री करारामध्ये असं ठरवलं, जर रावणावर आक्रमण झालं तर वाली रावणाला मदत करेल
आणि जर वालीवर आक्रमण झालं तर रावण वालीला मदत करेल. आता या दोघांना वेगवेगळं ठेवून वालीला संपवणं पुढे का आवश्यक होतं हे आता आपल्याला कळेल. या दोघांच्या मधला मैत्री करार त्रासदायक होता. मग वाली एवढा मोठा असताना सुद्धा वालीला बाजूला का करावा लागला? कारण समाजामध्ये वाली नावाची अनेक व्यक्तिमत्व सापडतात. समाजामध्ये रावणासारखे दुष्ट खूप असतात. त्यांच्यावर ज्यांना नियंत्रण करता येईल असे वाली सुद्धा खूप असतात. पण वाली नेहमी विचार करतो, जाऊ दे, याच्या पुढे तो माझं काही वाईट करणार नाही ना, मग बाकी काही का करना. माझं वाईट नाही ना करत आहे, माझ्या वानर राज्याला त्रास नाहीये ना, मग यक्षांच्या राज्यात तो काही का करेना, मी कशाला बघू. समाजामधली सामर्थ्यवान माणसं जेव्हा अशी पातकाकडे बघताना उदासीन होतात तेव्हा अधर्म माजतो. पातक करणाऱ्या प्रत्येक पातक्याला भावनिक सज्जन करण्यासाठी त्याचे नातलग किंवा शिक्षक उपलब्ध नसतात का हो? अनेक समाजात पातकी असे असतील की जे कितीही उन्मत्त असोत त्याच्या शिक्षकांचा शब्द नाही टाळणार, त्याच्या आई वडिलांचा शब्द ते नाही टाळणार. असं आपल्या पातकी मुलावर नियंत्रण करू शकेल अशी आई असते, असे वडील असतात, असे गुरुजन असतात. पण दुर्दैवाने ते वालीसारखा विचार करतात, जाऊ दे, हे लेकरू आपल्याला आत्ता तर काही त्रास देत नाही ना, सोडून द्या. अशा वालीच्या विचाराची माणसं समाजाला त्रास देतात. आणि एवढ्याच साठी प्रत्यक्ष रामचंद्रांवर आक्रमण नसताना सुद्धा रामचंद्र इतरांचं दुःख निवारण करण्यासाठी स्वतःवर दुःख घेतात. यासाठी या रामकथेचा सूत्र अभंग आपण असा घेतला आहे की राम गावा राम ध्यावा राम गावा राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा राम जीवीचा विसावा. मंगलाचे जे मंगल मंगलाचे जे मंगल राम कौसल्येचा बाळ राम कौसल्येचा बाळ. कल्याणाचे जे कल्याण कल्याणाचे कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान रघुरायाचे गुणगान. राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा. राम कैवल्याचा दानी रामदास अभिमानी रामदास अभिमानी अभिमानी अभिमानी. राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा राम जीवीचा विसावा राम जीवीचा विसावा. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. अनेक वेळेला मनात प्रश्न असा पडतो की रामायण आधी झालं आणि मग लिहिलं असं आहे का आधी नाटकासारखं लिहिलं आणि मग ते नाटकासारखं झालं असं आहे? आधीच लिहून ठेवलं असं असं होणार आणि तसं तसं झालं असं एखादा नाट्यप्रयोग असावा.
या तऱ्हेचं रामायण आहे का आधी ते रामायण झालंय मग लिहून ठेवलं असं झालंय? तर आपण आत्ता ही जी रामनवरात्र साजरी करतोय, या रामनवरात्रासाठी आपण वाल्मिकी रामायण हा मुख्य आधार घेतला आहे. आणि या मुख्य आधाराप्रमाणे विचार करता रामकथा आधी झाली आहे आणि मग वाल्मिकींनी लिहिली आहे. याचं कारण या वाल्मिकी रामायणाचा प्रारंभच मुळात असा आहे की वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये देवर्षी नारद महाराजांचं आगमन झालेलं आहे. वा 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 वा. आणि नारद महाराज म्हणजे काय सांगता, अहो आद्य कीर्तनकार. त्यामुळे नारदांच्या बद्दल आपल्या मराठी भाषेत एक सुंदर कोटी केली जाते. कोटी या शब्दाचा अर्थ अक्षर तीच ठेवायची आणि अर्थ बदलायचा, म्हणजे कोटी करायची. की नारद मुनी हे नेहमी भगवत कथा आणि भगवत गुण संकीर्तन गाणारे आहेत. म्हणून नारद मुनी हे नेहमी एक स्वर्गात तरी जातात, नाही तर स्वर गात तरी जातात, अशी त्यांची कीर्ती आहे. त्यामुळे जेव्हा नारद मुनी कुठल्याही पुराणातल्या कोणत्याही प्रसंगात आगमन करतात तेव्हा एक भगवत संकीर्तन अपेक्षित असतं बरं का. या नियमाला अनुसरून वाल्मिकींच्या आश्रमामध्ये जेव्हा नारद महर्षी आलेले आहेत आणि त्यांचं गोड असं भजन सुरू झालेलं आहे. महाराज कमला कमला तुझं वंदित त्रिभुवन नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण. कमलावर तुझ वंदित त्रिभुवन कमलावर तुझ वंदित त्रिभुवन नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण. जगा निर्मुनी रक्षी सदया जगा निर्मुनी रक्षी सदया नेसी तुची जगता विलया नेसी तुची जगता विलया. तू अविनाशी तुझ हे वंदन तू अविनाशी तुझ हे वंदन नारायण जय जय नारायण. नाम सुमंगल राहो वदनी रूप मनोहर बाहो नयनी रूप मनोहर बाहो नयनी. हृदयी राहो एकच चिंतन हृदयी राहो एकच चिंतन हृदयी राहो एकच चिंतन नारायण जय जय नारायण नारायण
तुझ वंदित त्रिभुवन नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण महाविष्णु भगवान की जय। गोड गायन करत नारद मुनी आलेत, गळ्यामध्ये वीणा, डोक्यावरती जटाभार, पितांबर नेसलेलं, झळझळीत असं उपरण अंगावरती आहे, एका हाती चेपड्या घेऊन तालबद्ध आपली नृत्यात्मक पावलं टाकत, वीणा हातामध्ये घेऊन सूर आहे, चेपड्या हातामध्ये घेऊन ताल आहे, गायन आहे आणि नृत्य आहे, इतकं एकत्र संपूर्ण संगीताचा मूर्तिमंत अवतार. कारण आपण संगीताला गीतम वाद्यांच नृत्यांच तिन्ही एकत्र म्हणतो ना. नुसता वाद्यवादनाचा कार्यक्रम असला तरी तो संगीताचा, नृत्याचा कार्यक्रम असला तरी तो संगीताचा आणि गायनाचा असला तरी संगीताचा. नारदांच्या मध्ये सगळं काही आहे, नृत्य आहे, वादन आहे आणि गायन आहे, अधिक कथन आहे. असे नारद मुनी वाल्मिकींच्या आश्रमामध्ये आल्यानंतर वाल्मिकी ऋषीने त्यांचं आगत स्वागत केलं आहे, आसनावर बसवलंय, अर्धपाग्य दिलाय आणि सहज विचारणा अशी केली आहे की मी एखादा ग्रंथ लिहावा असा कोणी राजा आहे का, असं कोणी व्यक्तिमत्व आहे का. आणि अशा वेळेला नारदांनी संक्षिप्त अशी संपूर्ण रामकथा वाल्मिकींना ऐकवली असं वाल्मिकी रामायणात लिहितात. राज्याभिषेकापर्यंतची सगळी कथा नारद ऋषी म्हणाले सुद्धा, वाल्मिकी ऋषी, अहो आत्ता अयोध्येच्या राज्यावरती जे आहेत त्या रामचंद्रांचं चरित्र आपल्या लक्षात येत नाही का. म्हणजे असं नारदांनी रामकथा आधी सांगितली, संक्षिप्त स्वरूपात सांगितली, आता त्याचा विस्तार तुम्ही करा असं सांगून नारद महर्षी त्या ठिकाणाहून गेले आहेत. आणि म्हणून या नारद महर्षींचा, या कीर्तनाच्या गादीचा सगळ्या समाजामध्ये सन्मान आहे. कारण जी आपली महत्वाची दोन महाकाव्य, एक रामायण आणि दुसरं महाभागवत, या भागवत ग्रंथ निर्माण करण्यामध्ये सुद्धा नारदांचीच प्रेरणा आहे आणि रामायण निर्माण करण्यामागेही नारदांचीच प्रेरणा. तुम्ही रामकथेचं गायन करा असं सांगितलं, नारद निघाले. पण वाल्मिकी विचार करतात. नारद आत्ता म्हणाले गायन करा, मला कविता वगैरे काही येत नाही हो लिहिता, मी ग्रंथ लिहिणार होतो, कविता कसं काय लिहिणार, विचार करतायत. आणि अशा विचारामध्ये तमसा नावाच्या नदीच्या किनाऱ्याने हळूहळू पावलं टाकत चाललेत वाल्मिकी. त्या नदीच्या किनारी असलेली निसर्ग शोभा पाहतायत. सुंदर वृक्षराजी आहे, सुंदर पक्षी चिव 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 चिवाट करत उडतायत. ते निसर्गाचं चित्र बघून अत्यानंद झाला आणि समोरच एक क्रौंच पक्षाचं जोडपं एकत्र बसून प्रेमाचे आलाप करत होत. हे सगळे ऋषी या निसर्गाच्या बाबतीत अत्यंत हळवे आणि अत्यंत रसिक आहेत बरं. तो प्रेमळ आलाप ऐकत होते आणि इतक्यात एक व्याध त्या ठिकाणी आला जो बाणांनी शिकार करतो. त्या व्याधाने अत्यंत विषारी असा बाण धनुष्याला लावला. वाल्मिकींचं लक्षच नाही आणि त्याने तो बाण जो थेट सरशी सोडला महाराज. एक व्याध त्या ठिकाणी आला जो बाणांनी शिकार करतो. त्या व्याधाने अत्यंत विषारी असा बाण धनुष्याला लावला. वाल्मिकींचं लक्षच नाही
आणि त्याने तो बाण जो थेट सरशी सोडला महाराज, तो त्या क्रौंच पक्ष्यांच्या जोडप्यातला जो नर होता त्याला तो बाण लागला आणि तो असा खाली झाडावरून पडलेला. त्याचे पंख तडफडत होते, सोस अशी वाचली होती. त्याचं ते दुःख पाहून वाल्मिकींच्या मुखातनं शब्द गेले, मा निषाद, का रे केलंस निषादा हे कृत्य? मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगम शाश्वती समाहा. सहज मुखातनं शब्द गेले आणि लक्षात आलं, मी माझी भावना एका काव्यमय पंक्तीतनं बोललो. सहज काव्य आलं 8 शब्दांचं. त्या क्रौंच मिथुनाला विलग केल्याचं दुःख मनात घेऊनच वाल्मिकी आश्रमात परत आले. पण या नदी तीरावरनं फिरत असताना त्या वाल्मिकींबरोबर त्यांचे सहकारी, त्यांचे शिष्य भरद्वाज हे देखील होते. आणि भरद्वाज चकित झाले. भरद्वाज म्हणाले, वाल्मिकी गुरुवर, खरंच आत्ता तुम्ही जे म्हटलात ना मा निषाद, ती अख्खी ओळ काव्यमय होती. तुम्हाला जे असं वैगुण्य वाटत होतं की मला काव्य करता येत नाही, मला कविता जमणार नाही, तर तसं नाही, तुम्हाला जमली कविता. म्हणजे आपल्या उपलब्ध असलेल्या इतिहासातली पहिली कविता सुद्धा तत्वज्ञानाशी जुळणारी आहे. भावनेचा एक अत्यंत सहज सुंदर स्रोत बाहेर पडतो काव्याच्या रूपानं. अत्यंत तीव्र झालेली भावना बाहेर पडते कवितेच्या रूपानं. ब्रह्मदेवांना सुद्धा ती काव्य पंक्ती ऐकवली. ब्रह्मदेवही म्हणाले, उत्तम वाल्मिक, तुला आता उत्कृष्ट काव्याचं गमक कळलंय. आता असंच कवितेच्या माध्यमातनं हे रामकथेचं आता नुसतं ग्रंथ लेखन नको, गायन करता येईल अशी निर्मिती कर. आणि मग वाल्मिकींनी लिहायला प्रारंभ केला. त्याच्या आधी एक महत्वाचं सांगतो. नारदांनी जे रामायण सांगितलं होतं ते अतिशय संक्षिप्त होतं. या मधल्या जे विस्तार आहेत, प्रत्येकाचा संवाद आणि संवाद, त्यातलं निसर्ग वर्णन, या सगळ्याची माहिती करून घेण्यासाठी वाल्मिकी ऋषींनी काही काळ ध्यान धारणेचं तप केलं. आणि ध्यानाच्या तपाच्या साधनेनं सुद्धा या इतिहासातली अनेक तपशीलवार ज्ञानाची प्राप्ती होत असते. आणि असं वाल्मिकीने जेव्हा ते घडलेलं रामायण तपशिलाने एकदा पाहिलं आणि त्याच्यानंतर मात्र आपलं लेखन आरंभ केलेलं आहे. श्रीराम श्रीराम श्रीराम. आता मूळ रामायणाला सुरुवात होते आहे, ज्यामध्ये वाल्मिकी ऋषींनी अयोध्या नगरीचं वर्णन केलं आहे. आणि या अयोध्या नगरीमधल्या राजकुलांची वर्णनं केली आहेत. पण या सगळ्या राजकुलांचा विशेष असा, हे अत्यंतिक शौर्य संपन्न आहेत. इतकंच नव्हे, ते अत्यंत धनसंपन्न आहेत. आणि त्याचबरोबर एक महत्वाचं, ते अत्यंत सत्य संपन्न आहेत. आपल्याला समाजामध्ये कित्येक वेळेला बरेच धनसंपन्न भेटतील, पण ते सत्य संपन्न असतील असं नाही. एखादा सत्य संपन्न भेटेल, पण तो राजसत्तेनं संपन्न असेल असं नाही. खरं बोलल्यामुळे गेली सत्ता. पण ज्यांच्याकडे सत्ता पण आहे, ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे, ज्यांच्याकडे औदार्य आहे, आणि सगळ्यात महत्वाचं सत्याची निष्ठा, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाई. ज्या अयोध्येकडे
रावणाला वाकडी नजर करून सुद्धा बघता आलं नव्हतं. इतक्या सगळ्या विविध राज्यांवर आक्रमण केली, त्यांना गुलाम केलं. बाकी सर्व भारतभरातली अनेक राज्य, अनेक राजे हात जोडून रावणाचे मांडलिक झाले. नव्हे नव्हे, देवादिकांना तर हलकी सलकी कामं सांगून आपल्या लंकेमध्ये त्यांनी कामाला लावलं होतं. इतकी देवांवर सुद्धा ज्याची दहशत बसली असा रावण अयोध्या जाऊन तिला मांडलिक करणं किंवा तिला जिंकणं असं करत नव्हता, करू शकला नव्हता. म्हणून ती खरंच नावाप्रमाणे अयोध्या अशी राहिली होती. कोणीही योद्धा टिकू नाही शकत तिथे. काय कुळाचा सुंदर इतिहास आहे. मी बोलीन ते सत्यच बोलीन आणि जे बोलीन ते सत्य करून दाखवीन. सागम धनी धम म पद ग ग रे सा नि सागम धनी सा नि धम ग रे. कोणी पैशाच्या आधारावर जगतो, कोणी ज्ञानाच्या आधारावर जगतो, पण हे रघुकुल असं आहे जे सत्याच्या आधारावर उभं आहे. जीवनी सत्य एक आधार, जीवनी सत्य एक आधार, जीवनी सत्य एक आधार, जीवनी सारा फूल पसारा, त्याविण सारा फूल पसारा. जीवनिया अंधार, जीवनी सत्य एक आधार, जीवनी सत्य एक आधार. रूप बदलते, या जगताचे रूप, या जगताचे रूप बदलते. आज असे ते उद्या न दिसते, आज असे ते उद्या न दिसते. काळा मागून जो तो धावे, काळा मागून, काळा मागून जो तो धावे. तुडवितची अंधार, जीवनी सत्य एक आधार, जीवनी सत्य एक आधार, जीवनी सत्य एक, सत्य एक, सत्य एक आधार. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. काय एकाहून एक राजे, एखादा राजा किती सत्यवचनी हे बघण्यासाठी आपण जो विजयादशमीचा दिवस साजरा केला त्याच्यामध्ये यातल्याच रघुराजाची कथा आहे. तो वरतंतु ऋषींचा शिष्य कौत्स्य, त्याला गुरुदक्षिणा मागितली होती गुरूंनी, 14,000 सुवर्ण मुद्रा दे. त्या सुवर्ण मुद्रा कोण देईल यासाठी तो रघुराजाकडे आला होता, जे रामचंद्रांचे पूर्वज आहेत. पण तेव्हा रघुराजाने निवृत्ती घेतली होती. पूर्वीच्या काळी माणसे वेळच्या वेळी निवृत्त होत असत, म्हणून सगळा समाज सुखात होता. आता लोकांना निवृत्त करावं लागतं. जा बाबा घरी, आता किती छळतोस लोकांना. वेळच्या वेळी ऐहिकातनं बाजूला पडावं, लोकांनी आपली जाण्याची वाट बघावी, इतकं तिथं चिकटून राहू नये. हा विवेक भारतीय संस्कृतीनं कायम पाळलेला. एक विशिष्ट कालखंडानंतर रघुनं राज्य आपल्या मुलाला देऊन टाकलं आणि वनवासात गेला.
हा कौत्स्य नावाचा शिष्य जेव्हा रघुराजांच्याकडे आला, मला 14,000 सुवर्ण मुद्रा पाहिजेत, ते म्हणले मी आता राजा नाही. पण मी राजा नाही म्हणजे लोकांची कामं करायची नाहीत असा लबाडही मी नाही. माझं राज्यपद नसेल पण माझा पराक्रम शिल्लक आहे, माझ्या नावाचं वजन शिल्लक आहे. आणि म्हणून स्वर्गात निरोप पाठवला, 14,000 सुवर्ण मुद्रा पाठवा का घ्यायला येऊ? नको बाबा येऊ. त्या आपट्याच्या झाडावर वरनं मोहरांचा पाऊस पडला. पण सगळी माणसं किती प्रामाणिक हो, त्यातल्या 14,000च त्यांनी घेतल्या. पण रघुराजा म्हणला मला काही उपयोग नाही. लोकांना म्हटलं तुम्ही हे घेऊन जा. त्यांनाही गरज नाही, त्यांनी नेलं नाही. सोनं लुटायला दिलं पण नेलं नाही. काय दसरा आहे म्हणजे मन किती सोन्यासारखी. असा रघुराजा. तसाच आणखीन शिबी नावाचा राजा या कुळात सांगितला जातो, ज्याची परीक्षा बघण्यासाठी एकदा इंद्रदेव बहिरी ससाण्याचं रूप घेऊन आले. आणि त्यांच्या पुढे एक दुसरा पक्षी पळत होता. तो पक्षी धावत धावत त्या शिबीराजाच्या दरबारात आला आणि म्हणाला मला अभय द्या. शिबीराजे म्हटले अभय आहे. शब्द गेला, आता पंचायत. मागोमाग बहिरी ससाणा आला. तो म्हणाला हे माझं खाद्य होतं, तू अभय कसं दिलंस? मला याच्या वजनाचं मांस पाहिजे. तर शिबीराजे म्हटले तराजू आणा, एका पारड्यामध्ये याला ठेवा आणि दुसऱ्या पारड्यामध्ये माझ्या मांडीचं मांस द्या, पण मी शब्द बदलणार नाही. काय कोणाची ताकद आहे हो. आज कोणाच्या शब्दाचा भरोसा म्हणून राहत नाही. राम राज्य किती वेगळं असतं याचं कारण आहे शब्द दिला. दिला म्हणजे दिला. असा शिबीराजा, दिलेल्या शब्दासाठी यातना भोगणारा हरिश्चंद्र राजा. या कुळामध्ये दशरथ राजाचा जो जन्म आहे, वाल्मिकींनी अत्यंत कौतुकाने त्या दशरथाचं अतिशय मोठं गुणगान केलंय. दशरथ हा शब्दच मुळात पराक्रमाशी निगडीत आहे बरं का. अनेकांना तेही माहीत नाही. 10 रथ एकदम चालवतो तो दशरथ. तर असा अर्थ नाही आहे. पूर्वीच्या काळी युद्धाचे नियम होते की रथात बसलेल्या एका माणसानं दुसऱ्या रथात बसलेल्या एकाच माणसाशी युद्ध करायचं. जो एक माणूस एकाशी युद्ध करतो त्याला रथी म्हणायचे. आणि जो एक माणूस अशा 10 रथ्यांबरोबर एकत्र युद्ध करू शकतो तो दशरथ, दशरथी. अशी फार मोठी शौर्याची पदवी होती. पण अत्यंत प्रामाणिक होता, अत्यंत प्रामाणिक. सत्याला सातत्याने जागणारा. सत्यासाठी वाटेल ते संकट मोल आपल्या पदरात पडलं तरी ते प्रामाणिकपणे घेणारा असा तो दशरथ राजा. असं काय झालं होतं त्याच्या जीवनात? काय तो खरं बोलायला गेला आणि खरं बोलल्यामुळे त्याच्या पदरी कोणत्या दुःखाचं दान पडलं आणि ते दुःखाचं दान त्यांनी आनंदाने स्वीकारलं. आनंद याचा होता की मी सत्यापासून लांब गेलो नाही, मी कोणत्याही शिक्षेच्या भीतीनं सत्यापासून चढलो नाही. अशा कुलामध्येच जन्म घ्यावा असं भगवंतांना वाटत असतं. तेव्हा दशरथ महाराजांच्या जीवनात अशी काय कथा झाली, केव्हा झाली, त्यासाठी ते मोल त्यांच्या पदरात काय पडलं, हे सगळं अशाच या रामकथेच्या नवरात्रात पुढच्या 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 कथांमध्ये ऐकत राहायचं आहे. आणि हे ऐकत असताना रामचंद्रांचा आज पहिला त्यांच्या कुळाचा गुण आपण लक्षात घेतला. मी एखाद्याला एखाद्या गोष्टीचं आश्वासन दिलं की ते दिलं गेलं पाहिजे, ते झालं पाहिजे असं मी मागल्या वर्षी म्हटलो होतो का? अरेच्छा, लक्षातच नाही आता. हां 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 हां. नेहमी प्रगतीची सुरुवात परमार्थामध्ये स्वतःपासून आहे. आणि यासाठी मी माझ्या शब्दाशी, मला जे पाळता येणार नाही त्या शब्दापर्यंत जाऊच नका, पण जेवढं पाळता येत आहे तेवढा शब्द द्यावा. सद्गुरूंना शब्द द्यावा, संतांना शब्द द्यावा, सज्जनांना शब्द द्यावा आणि तो यथाशक्तीने पूर्ण शक्तीनिशी पालन करण्याची या रघुकुळाची आपण ताकद दाखवावी. म्हणजे अभंग पूर्ण होईल. राम गावा
राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा. कल्याणाचे जे कल्याण, कल्याणाचे रघुरायाचे गुणगान, रघुरायाचे गुणगान. मंगलाचे जे मंगल, राम कौसल्येचा बाळ, राम कौसल्येचा बाळ. राम कैवल्याचा दानी, राम कैवल्याचा दानी. रामदास अभिमानी, रामदास अभिमानी, रामदास अभिमानी. राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय.